प्रदेशांमध्ये मूर्ती स्वरूप गौरीचं पूजन होतं, तर काही भागांमध्ये फुल स्वरूप गौरीचं पूजन होतं. आमच्या मुरबाड कोकण भागांमध्ये फुल स्वरूप गौरीचं पूजन अनन्यसाधारण महत्त्व आहे. या फुलांच्या गौरी जंगलातून, शेतातून येतात. प्रवीण माळे आणि आम्ही सकाळीच गौरी आणायला चाललो आहे जंगलामध्ये. बारवी डॅम परिसरात खूप प्रमाणात गौरीची फुलं मिळतात. आमची गौर या जंगलातूनच येते. आज गौरी आव्हानाचा दिवस. आम्ही जंगलात आलेलो आहे, बारवी डॅम जंगलात. दरवर्षी गौरी आव्हानाच्या दिवशी आम्ही असे जंगलात जाऊन गौरीची फुलं शोधतो. याला आपल्याकडे शेंदुळीची फुलं बोलतात. ही शेंदुळीची फुलं आम्ही जमा करून त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे जंगली ताने असतात, तेलपाटाचा ताना, त्याची जी गाबुली असते ती, त्यानंतर कलईची फुले आपण थोड्या वेळात ती शोधूच. आता सध्या आपण शेंदुलीची फुले शोधतोय. खूप मोठं जंगल आहे आणि या जंगलात या पारंपरिक पद्धतीने ज्यावेळी आपण गौरी आणायला जातो, हा आनंद खूप वेगळा आहे. आजकाल बाजारामध्ये खूप गौरी विकायला आलेल्या मिळतात. लोक वेळ नसल्यामुळे तिथे गौरी विकत घेतात. पण जी मजा आहे ती या जंगलांमध्येच आहे. या जंगलांमध्ये फिरून ज्यावेळी आपल्याला गौरीची, शेंदुलीची फुलं मिळतात किंवा पूर्ण गौर आपण तयार करतो, त्यावेळी जो आनंद आहे ना, तो आनंद असा विकत घेऊन किंवा सण साजरा करण्यात नाही. खूप मजा येते. आम्ही दरवर्षी अशाच प्रकारे जंगलात येऊन गौरीची फुलं शोधतो आणि त्यामधले जी चांगली असतील, म्हणजे आता लवकर यावर्षी पाऊस सुरू झाल्यामुळे फुलं काही एवढी राहिली नाहीत, पण जी काय मिळतात ती आम्ही शोधून जमा करतो. समोर आपल्याला खूप रंगीत असं फुल दिसत आहे. अशीच फुलं शोधण्यात जी मजा आहे. थोडा खराब झालेला आहे. तरी आपण त्याला घेऊ. खरी गौरूबाई जंगलातूनच येते, बाजारातून येत नाही. ही आपली परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार आपण जंगलामध्येच येऊन तिचं रूप निर्माण केलं पाहिजे. कधीतरी जीवनामध्ये स्वतः असं जंगलात येऊन आणि गौरी गोळा करून अवश्य बघा. जंगलामध्ये खूप असे ओढे पाहायला मिळतात. हा जंगल आम्ही पार केलेला आहे. खूप मोठा जंगल आहे. पण या जंगलात आज एवढी वर्ष झाली येण्याची जी सवय आहे, हा जंगल पूर्ण पाठ होऊन गेला आहे. कोणत्याही कोपऱ्यात सोडला तरी बरोबर आम्ही आपल्या घराकडे, घरच्या रस्त्याकडे येतो.
समोरून आमचे बंधू, मित्रबंधू, मामा आणि मामाचा मुलगा, हे आम्ही गौरींची फुलं शोधत या जंगलामध्ये फिरत आहेत. ही जी मजा आहे, हां, आमच्या मामाच्या मुलाला कलईचं फूल मिळालेलं आहे. हे तर एवढं दुर्मिळ असतं की शोधायला तासनतास आम्हाला फिरावं लागतं. अजून आम्हाला काही जास्त फुलं मिळाली नाहीत. यंदा लवकर पावसामुळे सर्व फुलं मावळून गेलेली आहेत. पुन्हा आम्ही दुसऱ्या वाटेने पुढे चाललो आहे. अजून तरी थोडीच फुलं मिळालेली आहेत. पिंटू ते बघ तिकडे, तो बघ वरती, ती जी मिळतील ना तेवढी जमा कर. तो वरती. हां, इथे भरपूर फुलं आहेत. आपल्याला एक ताजा एकदम टवटवीत फूल भेटलं आहे. अजून काय एवढी जमा नाही. इथे आपल्याला भरपूर मिळणार आहेत. ही दिंड्याची पानं, ही जी आपण पात्री तयार करतो त्यासाठी वापरतात. ही आपण शेवटला घेणार आहेत. आधी आपण जेवढं काही फुलं आणि ताणे मिळतात ते जमा करू आणि त्यानंतर शेवटला आपण पात्री घेऊ. आमचे बंधुराज हे पळतायत, काय फुलं मिळत नाही त्यांना. समोर समोर बघ, मस्त आहेत एकदम. ही बघ डाव्या साईडला कलरफुल. हा, अरे बाजारातल्या गौरी घेऊन जी मजा नाही ना, ती ही मजा आहे. सण साजरा करायचा तर आपण बाजारातल्या गौरी आणून सण साजरा करणं म्हणजे काय मजा आहे का? कधी गणपती आले ना कधी गौरी गेल्या. इकडे आपल्याला खूप आणि भरपूर चांगली चांगली फुलं आहेत. जेवढं जंगलाच्या आत आम्ही जातोय तेवढे फुलांचा सडा असावा अशी फुलं दिसत आहेत. झाडांझुडपांमध्ये एवढी दिसत नाहीत. चला, जे मिळेल ते, जी बसतील ती घे, कोणाला कमी असतील त्यांना देऊन द्यायची. यावर्षी तो विषय नव्हता घ्यायचा. यावर्षी गौर आहे ना, स्वतः पुरती मर्यादित ठेवायला कोणाला नाही द्यायला लागणार. हा ना, पाऊस लवकर सुरू झाला ना, तर बा एक वरती मस्त फुल. एक जरा चांगला कलरफुल भेटलाय. इथे एकदम चांगली फुलं भेटली. भरपूर आहेत. केव्हापासून एक, आम्ही याला घुंगरकाठी बोलतो, ती शोधत होतो. ती सापडलेली आहे. तिला आपण आता काढून घेऊ. त्याला पुढे एक मिळालेली आहे, चांगली असेल ती घ्यायची, बाकी इथंच सोडून द्यायचं. अरे बाबा, हा समोर एक चांगली घुंगरकाठी भेटते. हिचाही आमच्याकडे वापर करतात.
हिचा वापर करण्यामागचा उद्देश ज्यावेळी भाऊ गौराईला आणायला जंगलामध्ये येतो त्यावेळी त्याची जोडीला एक घुंगरकाठी असावी की जी आवाज करत जाते. सहसा कोणी घेऊन येत नाही. गंमत झाली. आता निघू आपण हळूहळू परतीच्या प्रवासाला. जे काय मिळेल आपली दिंड्याची पानं, दिंड्याची पानं ना, दिंड्याची पानं घेऊ. आहेत आता ती बाहेर भरपूर आहे. हा इथे इथे छोटी छोटी ताजी ताजी एकदम चांगली पानं आहेत. जमा करू त्यांना. छोटी छोटी या टाईपनी घे. भेट्टीला तर असतं. माझी चपली नाही माहिती मला. फाडू नको. चला इथेच गोळा करून घेऊ. ही भाजी खातात ही बाई. कसली भाजी? ही जी असते ना त्याच्यात पाण्याची, दिंड्यांच्या पाण्याची. मी ती पण खाल्लेली. काही सोडलं नाही जीवनात. आता जे रस्त्यात भेटेल ते जमा करू. तेलपाटाची गाबुली शोधता आपल्याला जे कांदा असतात ज्यांच्यापासून आपण वली बनवतो आणि उपवासाला खातो त्याचाही आम्ही गौरींच्या पूजनामध्ये उपयोग करतो. त्याचाही आपण एक गाबुली भरलेला दाणा घेतोय. रस्त्यात आपल्याला ही भारिंगीची भाजी बोलतात, ही खातात. खूप छान लागते. यामुळे कावीळ होत नाही, भूक लागते. मी तर भरपूर प्रमाणात खातो. खूप फिरलो आहे. फिरून एक जागेवर आलो आणि आपल्याला कलाईची फुलं दिसली. यांनाच कळलावी कलाई ही खूप विषारी असते पण तशी औषधी असते. आपण घेतलेली आहे. म्हणजे बहुतेक आपल्या गोष्टी जमा झालेल्या आहेत. आपण अजून एक दिंड्याचा पान पण इथेच जमा करू. परत रस्त्यात शोधायला नको. झाले आपल्या गौरीसाठी लागणाऱ्या जेवढ्या गोष्टी आहेत फक्त एक दोन गोष्टी शिल्लक राहिलेल्या आहेत. ते आपल्याला आपल्या गावाकडे पण मिळतात. त्या नॉर्मली असतात. चला आता खरं आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. खूप चालायचे अजून. आम्ही असेच जंगल तुडवत निघतो. या आपल्याला सर्वांना इथे गाबूल दिसले. कळला का? यो रस्ता आपण चुकलोय. ऍक्च्युली अण्णा बरोबर चालला होता. वरती चालले होते मामा. नाही तिकडून असा होता तो, पण यो रस्ता आपल्याला खास फुलांसाठी चुकवलाय. हे बघ ही तेलपाटाची गाबोली. ताना छोटाच आहे पण आम्हाला ज्याची गरज होती तो भेटलाय. हाच शोधायला खूप कठीण, सहसा मिळत नाही आणि शक्यतो या दिवसामध्ये आपल्याला हा ताना फुललेला भेटत नाही. कधी कधी आम्ही तसंच वापरतो. यावेळी आपल्याला पूर्णच गाबुलीने भरलेला भेटला आहे आणि ही गाबुली आपल्याला बाजारात पण विकत मिळते पण त्याचा अजून सीजन आलेलं नाही, वेळ आहे. आणि आपण ही भाजी करून खातो. घेतली. चला झालेलं आहे आपला बहुतेक. संपली का? हां संपला. आता आपल्याला मला वाटतं एक गुरमेटीचा दाना बस तेवढाच. हां तो पण एक भेटतो. याला आम्ही घोरदा बोलतो. हा एक ताना. याला काकडीच्या चवीसारखी गोळ गोळ अशी छोटीशी फळं येतात.
कुठला ती पण आम्ही अशी मजा म्हणून खातो. शेतांच्या बांधावर असतात खूप. किती फुला तुटतील का गणेश? हे घेतो. त्यांना काय 8 लाखाला की तुटतील. चला आता परतीच्या प्रवासाला. काय भेटलं नाही तर. झाला चला. चला आता गेला पाणी आपल्याला. बंधुराज आणि आम्ही आता सर्व निघालोय. गावातील नागरिक आले आमच्या आधी. तुम्ही आले रे घरच्या घरीच. घरच्या घरी 4-5 घेता काय? एकटाच असतो नेहमी. अशी गौरी स्वच्छ करून नंतर आम्ही घरी नेऊन त्यांचं पूजन करतो. चला सर्वांचा फुलं जमा करून झालेलं आहे. परतीच्या प्रवासाकडे रास्ता शोधत आम्ही निघालोय. आली भादवत वर्षा